आणखीन एक प्रकार घडला. या उभाटाचे 65 उमेदवार निवडून आलेले आहेत. मग त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून 3 उमेदवार देता येतील. मग त्या 3 उमेदवारामधील एक उमेदवार ते मनसेला देऊ शकले असते. तो युती धर्म त्यांनी पाळला असता. आता बघा, भाजपामध्ये ते रामदास आठवले आहेत. त्यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही. ते खुद्द निवडून येत नाही, स्वतः निवडून येत नाही. तरी सुद्धा भाजपाने आपला युती धर्म पाळलेला आहे. आपल्या मित्राला त्यांनी राज्यसभेमध्ये संधी दिलेली आहे. आज ते रामदास आठवले राज्यसभेमध्ये एक उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या मार्फत. लक्षात येते का? त्यांनी केंद्रीय मंत्रीपद सुद्धा राबवलेलं आहे. म्हणजे काय? भारतीय जनता पार्टीने आपल्या मित्रांशी, आपल्या सोबत्यांशी गद्दारी नाही केलेली, पण इथे गद्दारी झालेली आहे. आणि ती सुद्धा आपल्या भावाशी. आपल्या भावाबरोबर त्यांनी ही गद्दारी केली. पाठीत खंजीर बसला. कारण हा जो प्रश्न उपस्थित झाला स्वीकृत नगरसेवकाचा, त्यावेळी मनसेच्या एका नेत्याने ती मागणी सुद्धा केली की एक नगरसेवक आम्हाला मिळावं, मनसेला मिळावं, मनसेचा एक स्वीकृत उमेदवार तिथे जावा. पण लगोलग उद्धव ठाकरेंनी ते जाहीर करून टाकलं. आपल्या 3 नगरसेवकांचं नाव जाहीर करून टाकलं स्वीकृत उमेदवार म्हणून. लक्षात आलं का? म्हणजे पाठीत खंजीर बसणं नाही तर काय. तेच त्यांनी 2014 मध्ये केलं, 2019 मध्ये केलं,